एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल। मी प्राजक्ता स्वागत करते तुमचं आमच्या चॅनलवरती। सो आजचा जो व्लॉग आहे तो थोडासा वेगळा असणार आहे प्रत्येक व्लॉगपेक्षा। आजचा जो व्लॉग आहे तो बेबी शॉवरचा व्लॉग असणार आहे आणि त्याच्यासाठी काय प्रिपरेशन्स वगैरे आम्ही करतोय अगोदर त्याचा हा छोटासा व्लॉग आहे हा। कारण हा जो व्लॉग आहे तो मी बेबी शॉवरला सुद्धा कंटिन्यू करणार आहे, नाहीतर मग कसं होईल व्हिडिओ खूप मोठा होईल। तर काल मी मार्केटमध्ये गेले होते आणि मार्केटमधून थोडंसं काही सामान आणलंय, ते मी तुम्हाला दाखवतेच मी काय आणलंय। पण ॲक्च्युली प्रॉब्लेम काय माहिती आहे का, माझ्या माहेरी म्हणजे अशी प्रथा आहे की बेबी शॉवर असू दे नाही तर काही कोणताही कार्यक्रम असू दे तर आमच्याकडे दुर्ड्या देण्याची पद्धत आहे। दुर्डी म्हणजे काय की एक दसाची टोपली असते, त्याच्यामध्ये खाण्याच्या वस्तू असतात, केळी आहेराच्या गोष्टी असतात, असं कपड्यामध्ये बांधून दिलेलं असतं। पण अनफॉर्च्युनेटली माझ्या सासरी अशी काही पद्धत नाही आहे, पण मला थोडंफार काहीतरी करायचं होतं। तर काल मी मार्केटला गेली होती तर तिथून मी अशा प्लास्टिकच्या काहीशा टोकऱ्या आणलेल्या आहेत 4-5 आणि त्याच्यामध्ये मी सगळं सामान भरणार आहे आणि नेटचा कपडासुद्धा आणलेला आहे। तर नेटच्या कपड्यामध्ये रॅप करून एक हॅम्पर जसं आपण रेडी करतो ना तसं मी करणार आहे। थोडासा प्रयत्न आहे माझा, तर बघूया आपण जसं जसं मी पॅक करीन, जसं जसं माझा व्हिडिओ होईल तसं मी तुम्हाला अपडेट करतच राहील। स्टे ट्यून। तर मंडळी, डोहाळे जेवण हा प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यामधील हा महत्त्वाचा क्षण असतो। खरं तर डोहाळे जेवणाच्या निमित्ताने गरोदर बाईचे परिवाराकडून प्रत्येक मेंबरकडून गोड असे कौतुक करण्यात येते आणि गर्भवती स्त्रीला आवडतील असे खाण्याचे पदार्थ काही बनवून घेऊन जाण्यात येतात आणि तसेच तिला तिथे खाऊ सुद्धा घालण्यात येतात। ॲक्च्युली बाईच्या गर्भात 5व्या महिन्यातच बाळाची स्पंदने जी आहेत ती जाणवू लागतात। 7व्या महिन्यात बाळाची वाढ पूर्णपणे झालेली असते तर त्याला अन्न पुरवठा लागतो, त्यामुळे डोहाळे जेवण हे आयोजित केले जाते। This is homemade puranpoli made by me and this pasara is also made by me। तर मंडळी, साधारण 6वा महिना संपून 7वा महिना चालू झाला की एखादा चांगला दिवस बघून हा सोहळा केला जातो आणि अशा वेळेस सासरची मंडळी मुलगी पाठवण्यापूर्वी हा समारंभ करतात। तसेच या कार्यक्रमानंतर बाईला तिच्या माहेरी पाठवले जाते, जेणेकरून तिला आणि बाळाला आराम भेटेल आणि आरोग्यदायी जीवन लाभेल याच्यासाठी। काय रे लाडू, लाडूची टोपली। तर आमच्याही घरात हा सोहळा होता, म्हणजेच माझ्या लहान नंदेचं डोहाळे जेवण होतं। तर तुम्ही जसं व्हिडिओमध्ये बघितलं असेल की आम्ही थोडेफार खाण्याचे आयटम्स आणि त्याच्यामध्ये बरंच काही गोष्टी होत्या, पुरणपोळ्या सुद्धा बनवल्या होत्या घरातच। आणि हे तुम्ही बघू शकता की लाडूची टोकरी जी आहे ती सुद्धा घेऊन जायची असते माहेराहून तिकडे वाटण्यासाठी, तर ती सुद्धा आम्ही पॅकिंग करत होतो। आणि एकंदरीत पूर्ण पॅकिंग करून झाल्यानंतर तुम्ही सामान इथे बघू शकता की मी थोडाफार प्रयत्न केलेला आहे पॅकिंग करायचा, तर तुम्ही बघा। काल मी जे पॅकिंग करत होते ना त्या टोकऱ्या घ्या आहेत आणि ह्याच्यावरती नेट रॅप केलंय, बो लावलाय। तर ही सगळ्यात पहिली आंबट गोष्टींची दुर्डी आहे, ज्याच्यामध्ये कैऱ्या, आवळा, ते माती, चिंच वगैरे आहे, तर ती सगळ्यात खाली जायची। आणि मग त्याच्यानंतर ही सेकंड आहे, याच्यामध्ये चिप्स वगैरे आहेत, जे वरच्या खाण्याच्या गोष्टी आहेत त्या आहेत। आणि ही आहे आमच्या लाडूची दुर्डी। आणि हे पूर्वी मम्मी डॅडींना जे आम्ही कपड्यांचा आहेर करणार आहे, साडी आणि त्यांना कपडे, ही आम्ही अशी राखली। आणि ही ओरिजिनल ऑथेंटिक दुर्डी असते, अशी कपड्यामध्ये बांधलेली असते, तर ही माझ्या मम्मीने घेतली। आणि त्याच्यामध्ये सगळं शृंगाराचं सामान आहे, ते आता उलट झालेलं आहे सगळं, बऱ्याच वस्तू आहे त्याच्यामध्ये। आरसा आहे, आयलाइनर, लिपस्टिक, कंगवा, सिंदूर, मेहंदीचा कोन। ही आहे आपल्या पोळ्यांची दुर्डी, त्याच्यामध्ये एवढंच टाकू शकतो। आणखीन परवा मी गोष्टी रॅप करून ठेवलेल्या, थोड्याशा घरी एमर्जन्सी होती त्यामुळे, तर त्या गोष्टी नरम पडू नयेत म्हणून मी ह्या एअरटाईटच्या डब्यामध्ये हे तुम्ही बघू शकता पॅकिंग करून ठेवलेलं आहे। हे बघा, हे एवढं आहे आणि इथं साबण आहे।
कार्यक्रम भाईंदरला होता, उत्तनला. संध्याकाळी 4च्या दरम्यान कार्यक्रम होता. आम्ही वेळेत पोहोचलो होतो आणि हे बघू शकता तुम्ही, वुड बी मदर जी आहे ती रेडी होती येते. तोवरच आम्ही स्टेजवरती जाऊन जे खायला आणलं होतं ते सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या व्यवस्थित अशा मांडून घेतल्या, अरेंज करून घेतल्या. त्याच्यावरती ते प्रॉप्स वगैरे पण ठेवण्यात आले होते. काही वस्तू त्यांच्या सासरकडच्या मंडळींनी आणल्या होत्या आणि आम्ही सगळे एकत्र ठेवलं होतं. आणि फायनली वुड बी मदर जी आहे तिचा अरायवल झालेला आहे आणि त्या खूप कॉम्प्लेक्स फील करत होत्या स्टेजवर. तर इथे फायनली कपल शूट सुरू होतं, पण सगळेजण स्टेजवरती जमा असल्या कारणाने थोडासा ऑकवर्ड मोमेंट झाला होता हा. आणि मग नंतर मेन जो ओटी भरण्याचा कार्यक्रम होता तो सुरू झाला. त्यांच्या सासरकडच्या मंडळींनी म्हणजे 5 सवाशिणींनी पहिली त्यांची ओटी भरून घेतली आणि मग त्यानंतर सासरची ओटी भरून झाल्यानंतर आम्ही सुद्धा आणलेले जे सामान होते ते तिथे काढून ठेवले आणि ती पण ओटी भरायला सुरू केली. आमच्याकडून सुद्धा 5 सवाशीण बायका ज्या होत्या त्या हात लावून ओटी भरत होत्या आणि ओटी भरून झाल्यानंतर त्यांना इथे मी चुडा नेला होता बांगड्यांचा. आमच्याकडे ही पद्धत आहे की गरोदर बाईला माहेराकडून चुडा भरला जातो. आणि त्याच्यानंतर त्यांच्या दोघांचेही तोंड गोड केले आणि ते तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की त्या दोघांच्या चेहऱ्यावरचा आनंद सर्व काही सांगून जातो. आणि ह्याच्यानंतर आम्ही रीतीभातीप्रमाणे जावयांचा सुद्धा इथे मानपान केला. जावई म्हणजे माझे तर भाऊ आहेत पण नितीनचे मेहुणे आहेत, तर जे काही मानपान होता त्यांचा आम्ही आणला होता हे त्यांना दिला आणि अशा प्रकारे आम्ही कार्यक्रम पूर्ण पाडला. आणि आता कार्यक्रमाच्या सगळ्यात हायलाईट स्पॉटला आपण येऊन पोहोचलो आहोत. तर आता फायनली गेसिंग गेम होता, तर आपण बघूया ह्या दोघांनी काय चॉईस केलंय ते. आणि थोड्या वेळातच आम्हाला समजणार होतं, रिव्हील होणार होतं की काय चॉईस केलंय. अँड येस, फायनली इट्स अ बॉय. त्याचप्रमाणे थोडंसं एक छोटंसं सेलिब्रेशन केलं केक कटिंग करून आणि अशा प्रकारे हा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम खूप सुंदररीती पार पडला. सो हा होता आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कळवायला विसरू नका. चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट सेक्शनमध्ये तुमची मतं कळवा. भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन, थँक्यू.